नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे काहीतरी मला वाटतं 8 किंवा 9 आणि आता मी व्हिडिओ स्टार्ट करते. कारण दिवसभर कस्टमर असल्यामुळं व्हिडिओ स्टार्ट करता नाही आला. आज होता 15 ऑगस्ट आणि आज नेमकं श्रावणचा उपवास सुद्धा होता आणि आज कस्टमर इतकं होते ना की थोडाही वेळ नाही भेटला काय खायला किंवा काय. म्हणून आता खायला घेतलंय आणि इथं सगळे थकीत होऊन बसलेत. अण्णा, आज कसा होता आजचा दिवस? हा, आजचा दिवस बरा होता. आजचा दिवस असं आठवणीतच राहील. एवढी गर्दी होती ना. एकतर दिवसभर उपवासी आहे. आता मी सकाळपासून आता घेते खायला. खूप बरं वाटतंय खाऊन. काहीतरी पोटात सकाळपासून चहा मात्र मी 2 किंवा 3 वेळा घेतली, पण काय खाल्लं नव्हतं. वेळच नाही भेटला खायला. आम्ही दुकान बंद करायला घेतोय कारण आता झाला आमचा टाइम. आम्ही खूप दमलोय. आमच्यात अजिबात कॅपॅसिटी नाहीये काय करण्याची. हे बघा, यांना सांगितलं ना दुकान बंद करायचं, एवढ्या हावड्यासारखं येऊन दुकान बंद करायला घेतात ना. कधी साबू तोंडातून निघतंय का दुकान बंद करा बंद करा, लगेच धावत धावत. असं बोलणार नाही का थोडा वेळ थांबूया मग जाऊया बंद करूया, असं नाही. मी तर 9 वाजेपर्यंत पण थांबेल. 9 9 वाजे वाजेपर्यंत सगळ्यात थांबेल. पहिले असं कसं केलं? काल किती वाजता गेला तोंडात ना शब्द निघाल्या पहिले धावत जाणारा माणूस आणि दुसरी ती मी तुला काय विचारलं? हुरपरी. तोंडाचा शब्द निघाला ना तसंच लगेच. चाललो आता आम्ही दोघी घरी. बाकी हे दोघं येतील नंतर. घरी जाऊन पण करायचंय जेवण, कारण जेवण नाही केलंय घरी. पण कसं पोरं आहेत ना, माईला जेवण म्हणजे करत नाही. त्यांना सांगितलंय का करू नका, मी आल्यावर करीन म्हणून. आता जाऊया आपण घरी. घरी जाऊन फ्रेश होऊन घ्यायचं आणि मग नंतर जेवणाला लागायचं. ये लवकर, किती टाइम लावते? माझं रेनकोट पण आहे तिथं, द्या हो. मी भिजणार नाही ना. गाडी एवढी लांब पार्क केली आम्ही. 30 खान सारखं एवढं गाडी हात सोडून चालवतोय. कोसळल्यावर मग दवाखान्यात ऍडमिट. काय गरज एवढी शानपणा करायची? आमची राणी आम्हाला सोडायला आली. राणी बाय बाय. चला तर आता निघूया आपण घरी. बघा आमची हिरोईन. मी आली आता घरी. आता बनवून घेतोय. आता आज कसं उपवास आहे ना आणि आता टाइम झाले 8:30. जेवण बनवायचंय. आता बघूया आपण काय काय बनवायचंय. आणि भात बनवून ठेवलंय. भात बनवून ठेवलाय आणि डाळ शिजवून ठेवलीये. आणि मी बनवते आज बेळाची भाजी. बनवूया पटापट कारण तर भूक पण खूप लागली. आज दिवसभरात काही खायला पण भेटलाय नाही किंवा काहीच नाही, तर मी बनवायला घेते. मम्मी आणि बाबू आज त्याचाच व्हिडिओ बघतोय टीव्ही मध्ये. बेटा वगैरे सगळं बाहेर काढून ठेव. हे त्याच्या स्कूलचा लावलाय आणि तो बघतोय. काय रे, काय तो स्वतःला बघतोय मी आहे का, पण तो त्याचं दिसतच नाही. आणि नंतर मग बोलतोय माझं ऍडमिशन तुम्ही लेट केलं असेल. आज मी सकाळी घरून जाताना विचार केलेला का आज ना मी बऱ्याचपैकी गोष्टी बनवेन. भात डाळ आणि आपलं बिरडा वगैरे ना, फ्राय बिरडा, मिरची फ्राय करेन. पण आताच विचार करते ना का जेवण झालेलं असतं तर बरं झालं असतं. आता काय बनवून घेऊया आणि लवकरात बनवून जेवायला पण घेऊ. आणि आज पावसाचं वातावरण पण आहे. डाळ पण इतकी शिजवून ठेवली. आता मी फ्रायला घालते डाळ वगैरे. भेटूया आपण. मी ना डालला फोडणी दिली आणि भाजी बनवली. बनवल्यानंतर मिरच्या होत्या फ्रीज मध्ये. विचार केलेला सकाळीच का मिरच्या फ्राय करीनच. तर आता दमून आले ना, मी काय बोलले, मम्मी पीठ नाही ना, पीठ संपलाय. पण मम्मी अशी नाही बोललं का राव दे मग नको, दमून आलेस ना, उपाशी पण आहेत ना.
अशी नाही बोल हा तर आम्ही आणतो बटवा लगेच ओपन केलं ना ते बघा पीठ घेऊन आली आणि सुद्धा कसली असले निवांत परत चेअर वरती असं पण त्यांचं दुसरं चेअर परत चेअर वर बसले आणि मग मस्त आणि माझ्यावर दया पण नाही वरण शिजून ठेवला भात घातला बिरडा सोलून ठेवला तरी मदत नाही करत आणि मी आल्यावर बिरड्याला फोडणी घातले डालला फोडणी डाल दिली आणि मिरची हाताला तलतीये किती काम करायचं हो